नमस्कार अकोलेकर, मी तुमची होस्ट पल्लवी आरआरसी नेटवर्कच्या या विशेष कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. लोकसभा चुनाव जे आहे निवडणूक 2024ची अवघ्या 2 दिवसावर आली आहे आणि आपल्या अकोल्यामध्ये ज्यांनी MPDA ऍक्ट असेल त्यानुसार गुन्हेगारीवर जो आळा घालण्याचा जो बंदोबस्त केला आहे त्यासोबतच जे दामिनी पथक आहे जी जिल्ह्यापुरती मर्यादित न करता संपूर्ण जे ग्रामीण स्तर आहे संपूर्ण जिल्ह्याला ज्यांनी योगदान दिलं आहे, ज्यांच्या मार्गदर्शनात खरं तर अकोल्यामध्ये कुठलाही गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याचा तपास जो पूर्ण होत आहे ते म्हणजे पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग सर आपल्या सोबत आहेत. आपण खास होत असलेल्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, दिनांक 26 एप्रिलला आपल्या अकोल्यामध्ये आता निवडणूक येते आहे आणि जे लोकसभा 2024ची निवडणूक आहे त्यासाठी आपल्या पोलिसांतर्फे काय बंदोबस्त करण्यात आला आहे? 26 एप्रिलला आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी अकोला मध्ये मतदान होणार आहे. याची तयारी जवळपास 4-5 महिन्यापूर्वी ऑलरेडी पोलिसांकडून तसेच प्रशासनाच्या इतर डिपार्टमेंटकडून सुरू होती. पोलीस डिपार्टमेंटने वेगळी मोहीम यामध्ये राबवलेली आहे आणि उद्याच्या मतदानासाठी पोलीस डिपार्टमेंट संपूर्ण सजग आहे. जवळपास 4,000 पेक्षा जास्त अधिकारी, अंमलदार तसेच होमगार्ड्स आपल्याकडे आलेले आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन संपूर्ण बूथ 100 मीटरचे परिसर पेट्रोलिंगसाठी आणि इतर ड्युटीसाठी लावण्यात आलेला आहे. याच्या अतिरिक्त आपल्याकडे बाहेरून पॅरामिलिटरी फोर्सेस पण आलेले आहेत, त्याच्यात पण डिप्लॉयमेंट केले गेलं आहे. आणि जसं की सर अकोल्यामध्ये काही अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे, त्या ठिकाणी तुमची कारवाई कशी असेल, बंदोबस्त कसा असेल आणि त्याचं नियोजन कसं असेल? असे जे काही अतिसंवेदनशील भाग आहे किंवा परिसर आहे त्या ठिकाणी आपण वेगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर, जसं की आता चुनाव का पर्व देश का गर्व या अनुषंगाने सोशल माध्यमातून बऱ्याच फेक पोस्ट पण व्हायरल होत आहे, त्याच्यासाठी आपला पोलीस विभाग काय कार्यरत असेल? आपल्याकडे एक सोशल मीडिया सेल आहे आणि ज्यावेळी कोणतेही खोटी पोस्ट किंवा भ्रामक पोस्ट समोर येते त्याचे बद्दल पोलीस नक्की कारवाई करते. तसेच आमचे तर्फे सर्व सिटीजन्सला पण हे आव्हान आहे की ज्यावेळी त्याच्याकडे कोणतीही पोस्ट आली, कोणताही असा आर्टिकल आला किंवा ट्विट आली जे त्यांना वाटत असेल की त्याची सच्चाई परखण्याची गरज आहे, तर त्याची सच्चाई नक्की परखली गेली पाहिजे आणि कुठे असं वाटलं की हे चुकीचे आहे तर त्याच्याबद्दल लोकल पोलिसांना माहिती पण दिली पाहिजे. आणि सर, अशा संदर्भात नेहमीच अवैध दारू, अवैध रक्कम आणि काही प्रलोभनात्मक गोष्टी दाखवून गोष्टी घडल्या जातात, त्याविषयी काय उपाययोजना असेल? काही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये इलिसिट लिकर बद्दल मोठ्या प्रमाणात कारवाई केली गेली आहे. मोर दॅन 1000 केसेस केले गेले आहे आणि 24,000 लिटरपेक्षा जास्त गावठी दारूची जप्ती झालेली आहे या दरम्यान आणि पुढे पण ही कारवाई सुरू असणार आहे. आणि या माध्यमातून तुम्ही बघत असलेल्या दर्शकांना या येणाऱ्या निवडणुकीसाठी काय संदेश द्याल? माझ्यातर्फे सर्वांना हे संदेश आहे की आपण आपले संवैधानिक हक्काचे पालन करावं, तसेच उद्या मोठी संख्येने बाहेर पडून आपले वोटिंग करावं आणि तुमच्यासाठी चांगले पब्लिक रिप्रेझेंटेटिव्स याची निवड करावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे होते श्री बच्चन सिंग सर, जे आपल्या अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहे आणि पोलीस आणि सामान्य माणसामध्ये एक समभाव, एक बंधुत्वाची भावना ते जॉईन झाल्यापासून त्यांनी जे काही उपक्रम अकोल्यामध्ये राबवले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आरआरसी नेटवर्कचा सलाम असेल त्यांना की असंच कार्य त्यांनी आमच्या अकोलेकरांसाठी करावं. त्यासाठी बघत रहा हा विशेष कार्यक्रम. आरआरसी नेटवर्कसाठी पल्लवी डोंगरे, कॅमेरा पर्सन मुकेश डोकेसोबत.